आज मार्गशीर्षच्या गुरुवारामुळे मी घरामध्ये देवीसाठी, महालक्ष्मीसाठी वेणी बनवत आहे. घरात फुलं होती आणलेली, त्या फुलांची मी वेणी तयार करणार आहे. पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेनच की वेणी कशी बनवलेली आहे मी. आणि पूजा मांडण्यासाठीचं जे काही लागणार आहे, हार, कळसाचा हार वगैरे सगळं मी बनवायचं आधी सुरुवातीला सगळं तयारी करून ठेवते. मग नंतर मग वेळ लागायला नको. कलशाला छोटासा हार केलेला आहे, देवीला वेणी केलेली आहे आणि स्वामींसाठी छोटासा हार बनवलेला आहे. माझं सगळं आवरलेलं आहे, फरशा वगैरे पुसून झालेले आहेत, हार पण बनवलेले आहेत. आता पूजा मांडायची आहे आपल्याला. नमस्कार, मी सुवर्ण डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आहे मार्गशीर्षचा पहिला गुरुवार. तुम्हाला सगळ्यांना मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा. आज मार्गशीर्षच्या गुरुवार बरोबर तीच मी 11 गुरुवारचं व्रत पण करणार आहे स्वामींचं. आणि आज मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी मांडायची, मी कशी मांडते, मी ते पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या व्हिडिओला कंटिन्यू पाहत राहा, स्किप करू नका. आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही कशी पूजा मांडता ते पण मला सांगा. माझं चुकतंय काय ते पण मला कमेंटमध्ये सांगा. माझं अंगण वगैरे स्वच्छ करून झालेलं आहे, फरशा वगैरे पुसून झालेले आहेत, सगळं प्रिपरेशन करून झालेले आहे. आता रांगोळी काढून घेते मी. कारण की माझ्याकडे गुलाबजल अवेलेबल नाही. गोमूत्र जरी असेल तरी काही हरकत नाही आहे. मी हे सगळं मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून मग ते उंबऱ्याला लावणार आहे. ह्यालाच हळदीचं लेपन म्हणतात. हळदीचं लेपन तुम्ही कोणत्याही शुभ दिवशी करू शकता. गुरुवार, शुक्रवार, रविवार, अमावस्या, पौर्णिमेच्या दिवशी हे लेपन करू शकता. अशी मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे वाटीमध्ये. सकाळी अगोदर मी पुसून घेतला होता, परत एकदा पाणी टाकून मी पुसून घेणार आहे. मग त्यावर हळदीचं लेपन करून घेणार आहे. हळदीचं लेपन झाल्यानंतर घरातील देवाची पूजा करून घेतली. तुम्ही पाहू शकता फुलं असल्यावर किती छान दिसतं. पेरूचं, विड्याची पानं, हरळी, हे डाळिंबाचं पान, हे आंब्याचं डगळं, सीताफळाचं पान, चिक्कूचं पान, 7 प्रकारची पानं झालेली आहेत. इथं पूजेसाठी मी पिवळं वस्त्र वापरणार आहे. आधी पाट वगैरे पुसून घेतला. आधी रांगोळी काढून घेतलेली नाही आहे, कारण की आपलं हालचाल वगैरे होती, मग रांगोळी पुसून जाते. रांगोळी मी सगळ्यात शेवटी काढणार आहे. हे नवीन ब्लाऊज पीस आहे पिवळा, माझा दुसऱ्या एका साडीवरचा नवीनच आहे, तो मी शिवलेला नाही आहे. आणि मला जो परफेक्ट पिवळा कलर जो पाहिजे होता तो आहे, त्याच्यामुळे मी हाच वापरणार आहे. त्यानंतर मी वस्त्रावरती स्वस्तिक काढून घेतली आहे. स्वस्तिकच्या ऐवजी तुम्ही चौक जरी भरला किंवा तसं जरी ठेवलं तरी चालतं. इकडून तुम्हाला समोरच्या कॅमेराने ते उलटं दिसत असेल, मी नंतर बॅक कॅमेराने दाखवेनच तुम्हाला.
अशा प्रकारे स्वस्तिक काढून घेतले कळस मांडण्यासाठी. दरवर्षी काय आपण नवीन काही घागरा वगैरे काही आणत नाही. हा आपला आधीचाच आहे, तोच मी वापरणार आहे कळसाला. आमच्या घरातलं पिल्लू थोडंसं ओरडतं, त्याच्यामुळे जरा लक्ष देऊ नका. त्याचं चाललेलं आहे आपलं. इथं मी पूजेची आधी जे करतात ते करून घेते, नंतर दाखवतेच तुम्हाला पूजा कशी मांडलेली आहे ती. कळस मांडलेला आहे, त्याच्यात मी आता हळदी कुंकू, एक नाणं, सुपारी आणि अक्षता असे टाकणार आहे. त्यात आधी कळसाला मी हार बांधून घेते. पूजा कशा मांडली जाते ही प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. माझी अशी पद्धत आहे. माझ्या जे मोठ्यांनी जसं दाखवलेलं आहे, आमच्या आईंनी किंवा मम्मीने माझ्या जशी मांडलेली आहे तशीच मी पूजा मांडते. तुमच्या इथं कशी पूजा मांडली जाते ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझं काही चुकत असेल तर ते पण मला सांगा. कळसामध्ये आता मी पानं घालणार आहे. जे आपण आणलेले आहेत ते आधी मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मी ते सगळे दांड्यासहितच ठेवणार आहे, कारण की मग ते बसायला सोयीस्कर जातं. छोटी पानं असली की बसत नाहीत, त्यामुळे दांड्यासहित जर असतील तर बसतात व्यवस्थित. हा चांदीचा मुखवटा तुम्ही बघत असताना रोजच्या व्हिडिओमध्ये पण असता हा मुखवटा. हा मुखवटा खरं तर मार्गशीर्षच्या गुरुवारसाठीच बनवून घेतलेला आहे, पण काही जण म्हणतात की हा काळूबाईचा मुखवटा वगैरे आहे म्हणून, पण नाही, असं काही नाही आहे. हा मार्गशीर्षच्या गुरुवारसाठीच बनवून घेतलेला आमच्या आईंनी आणि हा सोनारांनीच बनवून दिलेला आहे की हा मार्गशीर्ष गुरुवारच्या महालक्ष्मीचा मुखवटा आहे म्हणून. काही हरकत नाही, सगळ्या देव्या एकच आहेत, त्याच्यामुळं आम्ही मार्गशीर्षच्या गुरुवारसाठी पण हेच मुखवटा मांडतो आणि डेली पण आम्ही ह्याच मुखवट्याची पूजा करतो. आदल्याच रात्री माझ्या मैत्रिणीने हे रामफळ दिलं होतं. हे देवासाठी आम्ही तसंच ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मग बाकीची 5 फळं मांडलेली आहेत. इथं मी पानाचा विडा मांडलेला आहे. पान, सुपारी, खोबरं, खारीक, हळकुंड असं, आणि बरोबरच मी गणपती ही दुसऱ्या पानावरती मांडून घेणार आहे.
इथं मी गणपती मांडून घेतलेला आहे. आता त्याला हळदी कुंकू लावून अक्षदा वाहून फूल वगैरे ठेवून मग हारई वगैरे वाहणार आहे. हारई आणि सगळी पानं आदल्याच रात्री मुलाने घेऊन आला होता, त्याच्यामुळे थोडंसं असं झालेलं आहे. आदल्याच रात्री सगळी तयारी पानाची वगैरे केल्यामुळं सकाळी काही कुठं जायचं फिरायचं वगैरे काही प्रश्न झाला नाही. त्याच्यामुळं माझी पूजा वगैरे सगळी पटकन आटपली. आणि इथं मी समईची पूजा करते आहे. समईची पूजा झाल्यावरती दीप प्रज्वलित करून घेत आहे मी इथं. आईने मला खूप फुलं आणून दिली होती. मला फुलांचं डेकोरेशन करायचं होतं, पण काही कारणास्तव नाही जमलं, कारण की गडबड पण होती पाठीमागे आणि पोथी पण वाचायची होती. त्याच्यामुळं मग मी साधं सिंपल अशीच रांगोळी काढून घेतली ना, असं साधं सिंपलच तयारी केली. फुलं जास्त होती पण काही करता आलं नाही याची खंत वाटते. पण नंतर वेळ भेटल्यावर त्या फुलांचा हार वगैरे करेनच मी. हार वगैरे करत बसले असते किंवा काही सजावट करत बसले असते तर मग बाकीच्या कामांना उशीर झाला असता आणि तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे. मग त्याच्यामुळे आधी पूजा आटपून घेतली. आता मी संकल्प करते गुरुवारचा. पूजा तर सगळी मांडून झालेली आहे. आता ते तुपाचा दिवा लावून आणि प्रसाद वगैरे नैवेद्य वगैरे दाखवून घेते. पूजा असली, कोणता सणसुद्धा असला किंवा असं काही घरामध्ये गुरुवार वगैरे असेल तर किती प्रसन्न वाटतं. मला खूप आवडतं अशी तयारी वगैरे करायला, पूजा वगैरे मांडायला. त्याच्यामुळे मी हे सगळं मनापासून करत असते. माझ्याही पेक्षा माझ्या मुलाला जास्त आवडतं देवाचं वगैरे करायला. त्याला प्रत्येक वेळेस असं वाटत असते की देवाचं वगैरे करताना किंवा पूजा वगैरे करताना तो घरी असायला पाहिजेत. आणि तो नेहमी आधी हा प्रश्न करत असतो की कोणता सण वगैरे असेल तर मम्मी मला उद्या सुट्टी आहे का म्हणून, कारण की त्याला हे सगळं करायला खूप आवडतं आणि त्याचा उत्साह खूप असतो की मी करणार मी करणार मी करणार वगैरे म्हणून.
पूजा वगैरे सगळी माझी मांडून झाली आहे, उदबत्ती दाखवून झाली आहे, दिवा लावलेला आहे, धूप लावलेली आहे. त्यानंतर होतं रांगोळी काढायचं. तर मग मी इथे रांगोळी काढून घेते. लक्ष्मीची पावलं आणि लक्ष्मी प्रसन्न असं आणि छोटेसं असं पाटापुरती रांगोळी काढून घेते मी. अशी दिसते माझी रांगोळी आणि पूजा पण. कशी झाली आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या इथं कशी करतात ते पण मला सांगा. किती छान दिसते बघा. सगळंच साधी सिंपल अशी आपली पूजा आहे. देवाच्या आरतीनंतर आपण जे उंबऱ्याला लेपन केलं होतं त्याची पूजा करून घेते मी इथं. हळदीचं लेपन केल्या सगळं ओलं असतं, त्याच्यामुळे काही लगेच मी पूजा करून घेतलेली नाही आहे. घरातील देवाची पूजा झाल्यानंतरच मग उंबऱ्याची पण पूजा करायला मी इथं आलेली आहे. हळदी कुंकू, अक्षदा, फूल आणि आरती धूपदीप असं मी दाखवलेलं आहे. आता करायची होती आरती आणि मला पोथी वाचायची होती, पण आधी घरातला पसारा आवरून घ्यायचा होता मला. इथं आता आरतीसाठी मी परत एकदा निरंजन प्रज्वलित करत आहे, कारण की मध्यात मला घर वगैरे आवरायला वेळ गेला. त्याच्यामुळे मग आता आरतीसाठी परत एकदा दीप प्रज्वलित करत आहे आणि आरती करणार आहोत आपण. या सगळ्यांनी आरतीला इथं आरती वगैरे मी करून घेत आहे. आरती वगैरे झाल्याच्या नंतर मग मला पोथी पण वाचायची होती आणि आरती चालू असताना नेमकी लाईट गेली. श्री महालक्ष्मी व्रतकथा. श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवाची कहाणी. श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा, शांतता, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधा, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती,
सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मींची ओळखली जाते. अशा या सर्वभूत असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी द्यावी अशी ही कहाणी आहे. द्वापर युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव ते भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता आणि प्रजादक्षही होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे त्याचे ज्ञान त्याला होते. अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुरचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षण होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्ये होती, 7 पुत्रे आणि त्यांच्या नंतर झालेली एक कन्या. राजा राणीने कन्याचे नाव श्यामला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आलं, आपण राजाच्या राजप्रसादी राहावे. इथं नैवेद्याला मी बनवलेलं आहे साधं सोपं मटकीची भाजी, पिवळा बटाटा, चपाती, शिरा आणि भात. शिरा मी केलेला नाही आहे, शिरा आईने केलेला आहे आणि बाकीचं मी बनवलेलं आहे. देवीला नैवेद्य दाखवत आहे आणि इथं आज आपल्या पूजेचं पूर्ण झालेलं आहे. माझी पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा. अजून पण माझ्या कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट देत राहा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.